डहाणूमध्ये रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या आणि बेशिस्तपणे वाहन उभी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलयान नाका ते सागर नाका तसेच मलयान नाका ते इरणी रोड आणि लोणीपाड्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यांवर हातगाडीवाले, फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेत्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नागनाथ लाड यांनी पोलीस पथकासह परिसरात पाहणी आणि गस्त घातली. यावेळी सार्वजनिक रस्त्यावर उभ्या असलेल्या विविध प्रकारच्या हातगाड्या तात्काळ हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय. याची काळजी घेण्याच्या सूचना दुकानदारांनाही देण्यात आल्या. याच कारवाई दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन उभी करणाऱ्या एकूण 13 वाहन चालकांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 285 प्रमाणे गुन्हे नोंदवण्याची कारवाई करून डहाणू पोलिसांनी सुरू केली आहे. यामध्ये 2 रिक्षा चालक, 2 कार चालक आणि 9 दुचाकी चालकांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू पोलिसांनी ही कारवाई केली. रस्त्यावर अतिक्रमण करून किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिलाय.